सुख झाले हो जाणे विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
तरिया विचारे अभिनव सुख तरिया अभिनव सुख तरिया विचारे अभिनव सुख तरिया विचारावे बरे संत जनी विचारे संत जन विचारावे अभिनव सुख तरिया विचारे अभिनव सुख तरिया अभिनव सुख तरिया विचारे अभिनव सुख तरिया विचारावे बरे संत जनी माझ्या आठवे दोन्ही आपण माझ्या आठवे दोन्ही आपण वियोग तोच्या होत नाही पूजा तरी चित्ते कल्पावे ब्रह्मांड पूजा तरी चित्ते कल्पावे ब्रह्मांड हात तो खंड एक दिवशी माझ्या आठवे दोन्ही आपण माझ्या आठवे दोन्ही आपण वियोग तोच्या कामने माझा अनुभव या परी कामने माझा अनुभव या परी होई पायावरी ठेवित तू माझ्या आठवे दोन्ही माझ्या आठवे दोन्ही आपण वियोग तोच्या होत नाही परमात्मा विठाला विठाला परमात्मा सकल सृष्टीचा आधार आहे. सृष्टी आधेय आहे. वेदांत सांगतो की अधिष्ठानाशिवाय आधेय टिकत नसते. जग टिकलेलं आहे परमेश्वराच्या अधिष्ठानावर. भगवंताचं आश्रयत्व सृष्टीच्या प्रत्येक प्राणीमात्राला आहे आणि म्हणून सृष्टी टिकलेली आहे. वैष्णव आपल्या साधनेमध्ये परमेश्वराला आश्रय करत असतो आणि संपूर्ण साधनेचा भार भगवंतावर आपल्या आश्रयावर टाकत असतो. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. संसार अधेय आहे आणि ज्या ज्या वस्तू अधेय असतात त्या विनाशी असतात, खोट्या असतात, मिथ्या असतात, अनिर्वचनीय असतात हे शास्त्र सांगते. जोपर्यंत कोणताही विषय चिंतनाचा बनत नाही तोपर्यंत चित्तामध्ये समाधानाची वृत्ती निर्माण होत नसते आणि चित्त त्याच वेळी समाधानाला प्राप्त होतं ज्यावेळी चित्ताला काहीतरी चिंतन मिळू शकते. प्रत्येक साधकाचं चित्त चिंतनासाठी आतुरलेलं असतं. विठ्ठला विठ्ठला
भगवंत आश्रय आहे आणि भगवंताच्या आश्रयाने सर्व राहतात. ज्याला आश्रयाची जाणीव आहे त्याला भक्त म्हणतात आणि ज्याला स्वच्या आश्रयाची जाणीव नाही त्यालाच अभक्त म्हटलेलं आहे. महात्मा कबीराने आश्रयाला अतिशय सुंदर असं सजवलेलं आहे. महात्मा कबीराचे 2 दोहे आहेत, त्याचं चिंतन सांगतो. विठ्ठला कबीर म्हणतात, चलती चाकी देख कर दिया कबीरा रो, चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचा न कोय. चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचा न कोय. एक उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये दळण दळण्यासाठी घरीच जाते असायचे. जाते म्हणजे दगडाची चक्की. आजही आहे ते मशिनरी मध्ये फिट आहे. आणि ज्यावेळी दळणारी बाई त्या जात्यामध्ये धान्याचा घास भरायची, नंतर खुंट्याला धरून ते जातं फिरवल्या जायचं. चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचाना होय. आणि ज्यावेळी दाणे दोन्ही पाट्याच्या मध्ये आल्यानंतर ते पिसल्या जायचे म्हणजे रगडल्या जायचे, शेवटी त्यांचं पीठ व्हायचं. 2 पाट्याच्या मध्ये आल्यानंतर त्यांचं पीठ व्हायचं, सर्व दाण्यांचं पीठ व्हायचं. परंतु कबीर म्हणतात, ज्या दाण्याने त्या जात्याच्या खुंटा जो मध्ये जो एक खिळा असायचा, त्या खिळ्याच्या भोवती राहिलेले जेवढे दाणे त्या खिळ्याच्या आश्रयाने राहायचे, त्यांचं मात्र पीठ व्हायचं नाही. त्याविषयी सांगतात. विठ्ठला चलती चाकी देख कर दिया कबीरा ठठियाय, चलती चाकी देख कर दिया कबीरा ठठियाय, जो किले से लगे रहे ताको काल न खाए. जो किले से लगे रहे ताको काल न खाए. जे दाणे दात्याच्या दोन्ही पाट्याच्या खाली आले ते रगडून त्याचं पीठ झालं, परंतु जेवढे दाणे त्या खिळ्याच्या मधल्या भोवती खिळ्याच्या राहिले त्याला पाटे रगडू शकले नाही. उदाहरण संसाराचं आहे. जन्माचा एक पाटा आणि मरणाचा एक पाटा. जन्म आणि मरणाच्या पाट्यारूप संसाराच्या मध्ये जो आला, तेवढे सर्व जीव पिजल्या गेले म्हणजे संसारात नष्ट झाले, मेले. परंतु संसाराला आश्रय, जात्याला आश्रय असणारा जो खिळा, त्या खिळ्याच्या भोवती जेवढे दाणे राहिले त्या खिळ्याच्या आश्रयानं ते वाचले. तसं भगवंताचा आश्रय ज्या जीवांना आहे ते त्या जीवनामध्ये वाचू शकतात, ते त्या जीवनामध्ये टिकू शकतात आणि ते त्या भगवंताचं दर्शन करू शकतात. विठ्ठला म्हणून संसार एक चक्की आहे. सृष्टीच्या आदिकालापासून तर सृष्टीच्या प्रलयापर्यंत सर्व जीव संसारामध्ये रगडणार आहेत, सर्व जीव संसारामध्ये नष्ट होणार आहेत. परंतु भगवंताच्या आश्रयानं जेवढे लोक राहिले, जेवढे जीव राहिले, भक्त राहिले, त्यांना कसल्याही प्रकारची भीती नाही. परमात्मा स्वयं अभय आहे, निर्भय आहे आणि नेहमी जीवाला भय असतं. भयाने व्याकुळ झालेला जीव, भयाने भयभीत झालेला जीव
जोपर्यंत द्वैताच्या खुंट्याला तो बांधलेला राहील तोपर्यंत बंधन आहे, परंतु द्वैताच्या खुंट्याचं बंधन तोडल्यानंतर ज्यावेळी त्याला अद्वैत मिळेल त्यावेळी त्याला मुक्तीचा किंवा मोक्षाचा संबंध येईल, तो मुक्त होईल. म्हणून आश्रयाशिवाय मुक्ती मिळत नाही. विठ्ठला म्हणून याचा एवढाच अर्थ आहे की संसार म्हणजे दुःख, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. चक्रवत परिभ्रमंते सुखानी च दुःखानी च. शास्त्र सांगते सुख आणि दुःख सदैव जीवाच्या भोवती फिरत असतात. एक चक्र आहे. कधी तो सुखाच्या चक्रामध्ये सापडतो, कधी दुःखाच्या चक्रामध्ये सापडतो. तो दुःखाने व्याकुळ होतो आणि सुखाने प्रसन्न होत असतो. कारण सुख हे प्रसन्नतेला कारण आहे आणि दुःख हे व्याकुळतेला कारण असतं. आणि म्हणून दुःखाच्या प्रती सर्व लोक, सर्व जग उदासीन आहे. दुःख मिळायला नको ही प्रत्येकाची आशा आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. प्रत्येकाची एकच अभिलाषा आहे, सुखम मे भूयात दुःखम मा भूत. मला व्हायचं असेल तर सुखच व्हायला पाहिजे, परंतु दुःख नको आहे. विठ्ठला विठ्ठला शास्त्र सांगतात की संसार म्हणजे फक्त आसक्ती, संसार म्हणजे फक्त उपाधी. संसार उपाधी आहे, संसार आसक्ती आहे, संसार मोह आहे. या गोष्टी आपल्याला गीता, वेद, भागवत सर्व गोष्टीमध्ये ऐकायला मिळतात. ऐकणारे ऐकत राहतात, सांगणारे ऐकत राहतात. ही परंपरा चालू आहे. परंतु सुख पाहिजे, परंतु दुःखाचं निराकरण व्हावं ही सुद्धा व्यक्तीला आशा आहे. परंतु दुःख निवृत्तीचे उपाय आणि सुख प्राप्तीचे उपाय, दोन्ही उपाय माणसं करत नाही असं नाही, पण उपाय कोठे चुकतात हा एक संदर्भ चिंतनीय आहे. विठ्ठला दुःखाला कारण एकच आहे, अहम आणि ममच्या प्रतीचं तादात्म्य. माऊली म्हणतात, अहम ममतेची आलवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, मनोनी जन्म मरणाची दुथडी डहुळते ठेली. अहम आणि मम काय, अहमचं तादात्म्य ज्यावेळी देहाशी येतं त्यावेळी अज्ञानाची सिद्धी होत असते, आणि अहम ज्यावेळी आत्मस्वरूपामध्ये एकरूप होतो त्यावेळी ज्ञानाची प्रतीती होत असते, अनुभूती होत असते. म्हणून अहम जो आहे, एखाद्याला विचारलं, एखादा माणूस अंधारात उभा आहे, त्याला विचारलं कोण आहे रे, तो म्हणतो मी आहे. मीची जाणीव, मीची स्मृती ही प्रत्येकाला आहे.
मी आहे ही परोक्ष जाणीव प्रत्येकाला आहे, फक्त मीची अपरोक्ष जाणीव करून घ्यायची आहे. विठ्ठला हा ब्रह्मीभूत रंगनाथ महाराजांचा जिल्हा आहे आणि म्हणून आपोआपच या जिल्ह्याच्या मातीमध्ये कुठेतरी वेदांत आहे आणि स्वाभाविकच त्या वेदांत विषयाला सहज स्पर्श होत राहतो. गुरुजींचा जिल्हा आहे. त्यांनी आयुष्यभर जगाला वेदांत सांगितला आणि मोक्षासाठी वेदांताची आवश्यकता आहे, मुक्तीसाठी वेदांताची आवश्यकता आहे, वेदांत मिळण्यासाठी भक्तीची आवश्यकता आहे, भक्तीत प्रवेश होण्यासाठी निष्काम कर्माची आवश्यकता आहे. ही परंपरा आहे. वारकरी संप्रदायाची हीच परंपरा आहे. निष्काम कर्मातून भक्तीत प्रवेश आणि भक्तीतून ज्ञानात प्रवेश आणि ज्ञानच मोक्ष स्वरूप असल्यामुळे ज्ञान मोक्ष देते म्हणतात. विठ्ठला विठ्ठला कोण आहे? मी आहे. त्याला विचारलं तू कोण आहेस? तो राम नावाचा मनुष्य असेल तो म्हणतो मी राम आहे, मी श्याम आहे, मी गोपाल आहे, मी दामोदर आहे, मी माधव आहे, आदी आदी. म्हणजे मीशी नावाचा संबंध जोडतो. का रे बाबा तू कोण आहेस? तो म्हणतो मी राम आहे. तू कसला राम आहे? मी अमक्याचा पुत्र आहे. मीचा संबंध पुत्राशी जोडला, मीचा संबंध पित्याशी जोडला, मीचा संबंध रूपाशी जोडला, मीचा संबंध नामाशी जोडला. या सर्व गोष्टीतून मीला जोपर्यंत तुम्ही मुक्त करू शकाल नाही तोपर्यंत तुमचं अज्ञान दूर होणार नाही, तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. झाली गोष्ट मीची आणि माझेपणाची. दुसरी गोष्ट काय? हात कोणाचा आहे? माझा आहे. डोकं कोणाचं आहे? माझा आहे. पाय कोणाचा आहे? माझा आहे. माझी बहीण आहे, माझा काका आहे, माझा मामा आहे. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला हा मोह माझेपणाचा होईल हे नवल नाही. अर्जुना सारख्याला सुद्धा गीतेत तोच मोह झाला होता. विठ्ठला आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस्तथा सुसुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपी. दोन्ही सैन्य दळामध्ये कोणी गुरु, कोणी मामा, कोणी काका, अमक तमक सर्व. त्याचा अहम आणि मम काढण्यासाठी, अहमचा प्रतीचा अहंकार आणि ममच्या प्रतीचा अहंकार काढण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमेश्वराने अर्जुनाला समग्र गीता सांगितली. आणि त्यावेळी तो शेवटी म्हणाला नष्टो मोह स्मृती लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत गतो स्थिती संदेह करिष्ये वचनम तव. माझा संदेह आता गेलेला आहे तुझ्या वचनामुळे. वचन अतिशय महत्वाचे असतात. आणि म्हणून अहम आणि मम या दोन गोष्टीचं तादात्म्य सुटलं तो साधू, तो संत, तो संन्यासी आणि तो मुक्ती संपन्न असणारा जीवनमुक्त विदेह कैवल्याला भोगणारा ज्ञानी पुरुष. विठ्ठला मी माझी ऐशी आठवण विसरले दयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदुः. काम्य कर्माचा त्यांनी परित्याग केलेला आहे. काम्य कर्माचा परित्याग करणं सोपी गोष्ट आहे सज्जनांनो, परंतु अहमला चिकटलेला अहंकार आणि ममला चिकटलेला अहंकार, शास्त्रामध्ये त्या अहंकाराला अध्यास म्हटलेला आहे. अहम अध्यास आणि मम अध्यास.
अहम ममतेची आलवड सवडी मातेन पवतीची बापुडी मनोनी जन्म मरणाची दुथडी डवळते ठेली जन्म आणि मरण तोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत अहम आणि मम अध्यास गेलेला लई काय म्हणून अहम आणि मम गेला पाहिजे त्याच्यासाठी वैष्णवाने आपल्या भक्ती साधनेतून प्रारंभ केलेला असतो आणि मुमुक्षुने साधकाने त्याची ज्ञान साधना असते विठ्ठला विठ्ठला भक्तीतून अहम आणि मन कसे अहम आणि मम कसे जातात याविषयी तुकोबाराने सांगितलेलं आहे काय वेधले वो मन श्रीरंगी रंगे वेधले वो येणे श्रीरंगी रंगे हरपली भक्ती साधनेतून अहंकारात्मक असणारा अहम कसा गेला आणि भक्तीच्या प्रभावाने तोच अहंकारात्मक असणारा मम कसा मावळला हे तुकोबारायांचं गणित आहे काय साधूचं गणित वेगळं असतं काय तुमचं आमचं बीजगणित आहे अंकगणित आहे विठ्ठला विठ्ठला साधूचं गणित वेगळं असतं साधूचं गणित पुस्तकात सापडत नाही साधूचं गणित पोथीत सापडत नाही काय पोथी पुराण पुस्तकामध्ये साधूची गणित सापडत नाहीत साधूची गणित त्यांच्या अनुभवात सापडत असतात म्हणून साधू एक विलक्षण गणित आहे साधूच गणित शास्त्र आहे साधूला कोठेही गणित शिकण्याचं काम नाही सुखदेवाने कोणत्याही शाळेत गणित शिकलं नव्हतं प्रल्हादजीने कोणत्याही शाळेत गणित शिकलं नव्हतं ध्रुवाने कोणत्याही शाळेत गणित शिकलं नाही परंतु त्यांना जे गणित येत होते ते आजपर्यंत कोणालाही येऊ शकले नाही गणिताच्या शास्त्रज्ञाला सुद्धा ती गणित जमलू शकली नाहीत ते वैदिक गणित असेल ते आधुनिक गणित असेल ते आजचं गणित असेल ते भविष्यातलं गणित असेल परंतु साधूचं गणित मात्र विलक्षण आहे विठ्ठला विठ्ठला फार वर्षापूर्वी आम्ही एकदा बद्रीनारायणला जात असताना रात्री एका साधूकडे मुक्काम पडला थंडी होती अंगावर घेण्यासाठी कंबल वगैरे दिल्या आणि महात्माजीनं झोपताना सांगितलं की सकाळी बाहेर जात असताना मला कल्पना देऊन जा कारण या जंगलामध्ये अस्वल आहे या जंगलामध्ये रानडुक्कर आहे या जंगलामध्ये वाघ आहे आणि तुम्हाला कल्पना नहीं, तुम्ही नवीन आहात। हमने कहा ठीक है बाबा जी, सुबह आपको बताएंगे, आपके साथ ही चलेंगे। बोले मेरे साथ चलेंगे तो और अच्छा रहेगा। महात्मा वृद्ध होते, म्हातारे होते
आणि सकाळी आम्ही उठल्यानंतर त्यांच्या सोबतच बाहेर गेलो शौचाला. कोणी इकडे कोणी तिकडे कोणी तिकडे, सर्व आपापल्या हिशोबाने बसले. महात्मा जी ने कहा, देखो सावधान होके बैठना, किसी से ही किसी झुरमुट से निकल सकता है, कहीं से भी आ सकता है, सावधान. आम्ही लोक बसलेलो होतो, दोन्ही हातात दगड घेऊन बसलो, सावधान. आल्यानंतर पाहून घेऊ काय करायचं. मी तुम्हाला कथेमध्येच सांगितलं. रात्री तिकडे फिरायला गेलो, असं बसलो बांधावर, सरळ रानडुक्कर आलं माझ्या अंगावर. रात्रीची गोष्ट आहे, सरळच. आता सरळ आल्यानंतर सावधान असलं ठीक, नाही तर फाडूनच टाकायचं. रानडुक्कर ते दातावलं रानडुक्कर इतकं स्पीड मध्ये आलं अंगावर सरळ. मी बसलो होतो बांधावर, अंधार एकांत, आणि बाजूला तो सेवक बसला होता 5-50 फुटावर. जसं डुक्कर आलं माझ्या अंगावर, जवळ 10 फुटावर आल्यानंतर मी चोरा त्याला आवाज दिला. डुक्कर असं असतं की त्याला एकदम ब्रेकही करता येत नाही, एकदम टर्नही घेता येत नाही. अशी गाडी आहे डुकराची. विठ्ठला विठ्ठला तुमच्यातला काय एखादा तिथं बसलेला असतात, आज दवाखान्यात असतात. कारण आम्ही नेहमी जंगलात राहणारे लोक, आम्हाला अनुभव जंगलातला आलं. मग मी जोरात ओरडलो, त्यानं तेवढ्या वेगामध्ये थोडासा टर्न घेतला, बाजूला गेलं. तिकडं दुसरा जण बसला होता, तोही जोरात आरडला, दोघांच्या मधून पळालं. तिथं ते महात्माजी म्हणाले, सावधान होके बैठना, कभी भी निकल सकता है, कभी भी आ सकता है, कुछ भी हो सकता है. आम्ही सावध दगड हातात घेतले बसलो, असे दगड घेऊन. थोडा थोडा अंधार होता, भीती वाटत होती. प्राणी आला, जो आम्ही कधी न पाहिलेला प्राणी आला. प्राणी काही मोठा नव्हता, छोटासा होता, 1-1.5 फूट उंच. कोणता प्राणी होता पता नाही. जसा आला त्या बाबाजीचा हात धरला. बाबा म्हातारे होते. बाबाजीचा हात धरल्यानंतर मी सांगत आहे की साधूचं गणित विलक्षण आहे, ते कोणालाही कळणार नाही. साधूचं गणित विलक्षण आहे, कोणालाही कळणार नाही. जसा प्राणी आला तसा त्या प्राण्याने बाबांचा हात धरला आणि आमच्या हातात दगड. जसा हात धरला तसा त्या मांसाचा पिंड तोडून घ्यायला लागला, मांस तोडून घ्यायला लागला तो दाताने. आम्ही उठलो, आता दगड मारणार. बाबाजी ने कहा, ठहरो, पत्थर मत मारो. हमने कहा, बाबा आपका हाथ तोड़ रहा है, आपका हाथ को डस रहा है. नहीं, बोले मेरे हाथ को डस रहा है, तुम्हारे नहीं डस रहा है ना. बिचारे को भूक लगी हो गई, खाने दो. खरोखर त्यांच्या हातातला मांस पिंड तोडून घेतला आणि तो प्राणी पळून गेला. त्याला थोडी सुद्धा मनाई नाही केली. साधूचं गणितच वेगळं असतं. तुम्ही देहाला गोंजारणारे, देहावर प्रेम करणारे, देहाला सजवणारे, देहाकरता जगणारे, देहासाठी सर्व आहे असं समजणारे, पण साधूचं गणित वेगळं आहे. त्याला भूक लागली, त्यानं मांस तोडून नेलं तरी त्याला एक दगडही मारला नाही. आणि आम्ही सावध त्याला दगड मारायला तयार झालो. बाबाने कहा की नहीं मारना, बोले खाने दो. क्या शरीर ही खाएगा ना, और क्या खाएगा. किती मोठं मन आहे, किती मोठं हृदय आहे, किती मोठं अंतःकरण. शरीराच्या प्रती आसक्तीचा भाव नाही. काय शरीराच्या प्रतीचा अहम तुटलेला आहे, तो साधू आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून हे भक्तीतले तुटलेले अहम आणि भक्तीतून तुटलेलं मम, मी हे माझे अंगे हरपली. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आश्रमास मी मनाने, गेले आश्रमास मी मनाने, विषय तत्वांचा
विषय सदाचा झाला विषय सदाचा भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. आशा निवारलेली आहे, पाशाचंही निवारण झालेलं आहे. अष्टपाश आहे, आशा तेवढीच खतरनाक आहे. आशा ते परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम तस्मात् संचिद्य कांताशाम सुखम सुस्वाप पिंगला. पिंगलेनं आशा त्यागली, पिंगला दत्तात्रयांची गुरु झाली. आशाच्या त्यागात एवढं मोठेपण आहे. आशेचा त्याग केल्यानंतर साधू इतका महान होतो. भली ती वेश्या आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आशा आणि पाशाची बंधनं गळून पडलेली आहे. तो उदासीन भक्त आहे. ज्ञानातून अहम आणि मम कसे गळतात आणि अहम मम स्वरूप संसार सुद्धा ज्ञानातून कसा गळतो. आपण रोज काकड्याच्या वेळी त्या अभंगाला म्हणत असतो. काय सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. सहज मी आंधळा गा निज निराकार वृत्ती झाली जना दिसे तेथे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे. मी माझे हारपले ठाई जेथीच्या तेथे. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. सोखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे. किती सुंदर अर्थ आहे. आपण सहज म्हणतो आणि अर्थ सुद्धा सहज आहे. काय भक्तीने मी आणि माझं पण हरवलं, त्याचं मी उदाहरण तुम्हाला दिलं. ज्ञानाने मी आणि माझं पण कसं हरवते. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. निज निराकार पंथे मी सहज आंधळा आहे. निराकार पंथाच्या दृष्टीनं निर्गुण ज्ञानाच्या दृष्टीनं मी सहज आंधळा आहे. काय आंधळा आणि डोळस दोन गोष्टी आहेत. विठ्ठला विठ्ठला आंधळा आहे आणि डोळस आहे. डोळस म्हणजे डोळे असणारा, आंधळा म्हणजे डोळे नसणारा. एका गावात फार वर्षापूर्वी सप्ताह चालू होता आणि मी त्या सप्त्यात दरवर्षी जायचो. जंगलामध्ये एक झोपडी बांधायचं, ते लोक झोपडी बांधायचे, त्यात राहायचो आणि 7 दिवस आनंद लुटायचा. आणि त्या सप्ताहामध्ये एक गायक होता, तो मनुष्य दोन्ही डोळ्याने आंधळा. आणि माझ्या झोपडीकडे त्याला दर्शनाला यायचं होतं. त्याला काय एकदा कोणत्याही रस्त्यानं सोडलं की डबल रस्ता सांगायचं काम नाही.
आणि तो माझ्याकडे माझ्या भेटीसाठी येत होता. माझ्याकडून दर्शन घेऊन एक धड्या डोळ्याचा म्हणजे डोळत चाललेला होता. हा तो आंधळा माणूस तिकडून येत होता, हा इकडून तिकडे जात होता डोळ्यावाला. जसा डोळ्यावाला गेला तो आंधळ्याच्या अंगावर जाऊन धडकला. आंधळ्याचं चुकलं का डोळ्यावाल्याचं चुकलं? आणि काय म्हणतो तो आंधळ्या माणसाला, का रे दिसत नाही का? ज्याला डोळे नाही त्याला कशाला प्रश्न करतो दिसत नाही का? याला डोळे असून हा त्याच्या अंगावर जाऊन धडकला. ऍक्सिडेंट कोण केला? डोळ्यावाल्याने केला का बिना डोळ्याने केला? डोळ्यावाल्यानेच ऍक्सिडेंट केला. आणि आजपर्यंत जेवढे ऍक्सिडेंट झाले सर्व डोळ्यावाल्यानेच केलेले आहेत. आंधळ्या माणसानं एकही ऍक्सिडेंट केलेला नाही. विठ्ठला विठ्ठला सकाळी पेपरला वाचलं, लहान शाळेच्या मुलाची गाडी रेल्वेवर जाऊन आदळवली. आंधळा माणूस ड्रायव्हर होता का डोळ्यावाला होता? डोळ्यावाला होता, मग त्याला रेल्वे दिसली नाही का? एवढी मोठी धडधड धडधड करत येणारी रेल्वे त्याच्यावरच जाऊन गाडी नेऊन आदळून दिली. लहान लहान 13 मुलं मेले, स्वतःही मेला. ऍक्सिडेंट डोळ्यावाल्याने केला का आंधळ्या माणसाने केला? आणि आंधळा माणूस कधी ड्रायव्हिंग करू शकतो का? आंधळा माणूस कधी ड्रायव्हिंग करणार नाही, लक्षात ठेवा. त्याला माहित आहे की आपल्याला समोर काय दृश्य आहे माहित नाही. आलं हो गाणं एक उदाहरण सांगतो. विठ्ठला विठ्ठला वृंदावन मध्ये संत उडिया बाबा नावाचे संत होते. परमज्ञानी संत, अद्वैती, वेदांती, भागवताचे परमाचार्य, स्वामी अखंडानंदाचे गुरु. ते अनेक साधू संतांचे नव्हे, शंकराचार्यांचे सुद्धा गुरु होते. इतके प्रकांड पंडित विद्वान होते उडिया बाबाजी. एका वटवृक्षाखाली राहायचे, फार त्यागी होते. त्यांच्याजवळ एक मातीची हंडी होती, कमंडल. तिच्यातच खायचं, तिच्यातच प्यायचं, तेच न्यायचं, सर्व त्यालाच वापरायचं. वटवृक्षाखाली राहायचे. वडवृक्षाची जी सावली असायची, त्या सावली जिथपर्यंत जाईल तिथपर्यंतच जायचे. पुन्हा सावली कमी कमी होत आली तर पुन्हा बुडाकडे यायचे. मग त्याच्यापेक्षा जास्त प्रवास करत नव्हते. एका वटवृक्षाखाली राहायचे. आणि संध्याकाळच्या वेळी 4 ते 5 रोज प्रवचन करायचे. भागवत, उपनिषद, अनेक वेगवेगळ्या विषयावर. कारण ते खूप विद्वान होते. त्या काळामध्ये इतके लोक ऐकायला येत नव्हते. इतके लोक कमी ऐकायला यायचे. 10, 15, 20 माणसं यायचे आणि 5, 25 बाया, एवढेच बाबांच्या प्रवचनाला यायचे. आम्ही सुद्धा सुरुवातीला कीर्तन करायचो तर 25-30 माणसं. ती गॅसची बत्ती पुढे लटकवलेली किंवा कंदील, हे असे स्पीकर वगैरे काहीच नव्हते. आम्हाला असं वाटायचं आपल्या कीर्तनाला माडी भरून लोक आले पाहिजेत. पण त्या पत्राच्या माड्या होत्या, त्याच्यावर कीर्तन व्हायचे कधी कधी. त्यावेळी वाटायचं की इतकी माडी भरून जर आपल्या कीर्तनाला तर फार चांगलं वाटायचं. आता कीर्तनाला इतके यायला लागले की माणसंच नको वाटायला लागले. परिस्थिती आहे. जेव्हा नाही त्यावेळा प्राप्तीची इच्छा असते आणि मिळाल्यानंतर मात्र इच्छा मावळायला लागते. परिस्थिती झाली, बाबांच्या प्रवचनाला लोक यायला लागले. लोक रोज प्रवचन ऐकायचे. 3 दिवस झाले एक बाई ऐकायला यायची. आणि ती बाई एका बाजूला बसायची, ऐकायची. वडाच्या पारंब्या टेकलेल्या, पारंब्याला पाठ देऊन माणसं बसायचे, ऐकायचे. आणि बाबांचा नियम होता, प्रवचन संपले की जा आपल्या घरी. एकही थांबायचं नाही. रात्री दिवस त्यांच्या कोणी थांबत नव्हतं. ते एकटे थांबायचे, विरक्त होते. ती बाई प्रवचन संपलं, एक बाई तिथं बसून राहिली. बाई प्रवचन संपलं, तुम्ही जा आता. नाही नाही नाही, मी जायसाठी नाही बसले, मला विचारायचे काहीतरी. बाबांना वाटलं प्रवचनातला काही विषय हिला कळाले नसेल, विचारेली. तिला सांग लवकर विचार आणि लवकर निघून जा. ती म्हणाली लवकर संपण्यासारखा विषयच नाही तर कशाला घाई करता तुम्ही. बाबांनाही कळायला मार्ग नव्हता. बाबाला वाटलं बाई खतरनाक आहे. बाईने विचारलं, मी हे विचारायसाठी बसलेलं आहे, विचार लवकर, लांबणीवर घालू नकोस गोष्ट.
नाही नाही, मला हे विचारायचं, आणि उद्यापासून तुमच्या कीर्तनाला प्रवचनाला मी अजिबात येणार नाही. महाराज म्हणे तू एकटी नाही आली तर काय फरक पडतो, पुष्कळ लोक येतात ऐकतात. नाही नाही, उद्यापासून अजिबात येणार नाही, नको येऊ. नाही मी तुम्हाला ते सांगायसाठी बसले. मग सांगणं काय सांगायचं तुला, ती सांगू लागली अरे काय फायदा आहे तुमच्या कीर्तनात प्रवचनात बसण्यात, आणि तुमच्या कीर्तन या प्रवचनात एकही माणूस चांगला आहे का. आता इतके लोक तुम्ही बसला, आम्ही तुम्हाला म्हटलं तुम्ही बेकार लोक आहेत, तुम्हाला चांगलं वाटेल का. ती बाई डायरेक्ट बोलली मला एक सांगायचं आहे, त्या पारंबीला टेकून तो माणूस बसतो ना रोज, 3 दिवस झाले पाहते तुमचं प्रवचन झालं सुरू झालं की तो सारखा माझ्याकडेच पाहत असतो. त्या बाईनं असं म्हटलं. आता ते बाबाजी होते, ते बाबाजी म्हणाले बरं तो माणूस तुझ्याकडे पाहत होता हे तुला कसं कळालं. दृष्टी, तो माणूस तुझ्याकडे पाहत होता हे तुला कसं कळालं. ती म्हणाली मी सुद्धा कधी कधी त्याच्याकडे चोरून पाहत होते ना. हा विषय झाला का. दृष्टी कशी आहे, प्रवचनात बसले तरी दृष्टीमध्ये परिवर्तन नाही आलं. मी नेहमी सांगत असतो माणसं धर्म करूनही धर्माच्या विषयी त्यांचा परिवर्तनाचा भाव नसतो. धर्म फार मोठी संकल्पना नाही, परम सत्य आहे. माणसं धार्मिक म्हणून घेतात तरी सुद्धा धार्मिक नसतात. मठात मंदिरात राहतात, देवाच्या शेजारी राहतात तरी सुद्धा ते देवावर प्रेम करणारे नसतात. परमार्थात दिसतात पण परमार्थापासून ते वंचित असतात. सत्य बोलायला लागल्यानंतर माणसाला ते कठोर वाटत असतं. परंतु आमच्या साधू संतांनी धर्माच्या रक्षणासाठी, परमार्थाच्या संरक्षणासाठी आणि भक्ताच्या कल्याणासाठी सदैव सत्य बोलत आले, आणि सत्य बोलणं हा साधूचा धर्म आहे. विठ्ठला विठ्ठला. माणसं कुठं गेले म्हणजे सुधारतील याचं गणित नाही सांगता येणार. हा ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न आहे, हा पर्सनल क्वेश्चन मार्क आहे. हा प्रत्येकाचा आपला प्रश्न आहे. परिवर्तन व्हावं ही प्रत्येक साधूची इच्छा आहे. हजारो लोक माणसं कीर्तन ऐकतात. कीर्तनासाठी नाही ऐकायचे, कीर्तन विचार प्राप्तीसाठी, परिवर्तनासाठी ऐकायचे आहे. मस्जिद मध्ये प्रवचन नसतात, कीर्तन नसतात, कोणती पोथी लावलेली नसते. परंतु कुराणाचा आदेश प्रत्येक इस्लामचा माणूस पालन करतो. प्रत्येक कुराणामध्ये जे काही लिहिलं असेल, मोहम्मद पैगंबराने किंवा त्यांच्या परमेश्वरानं जे काही कुराणामध्ये लिहिलं असेल, प्रत्येक व्यक्ती त्याचं पालन करतो. तुमचे सुद्धा वेद आहेत, ते ईश्वर स्वरूप वेद आहेत. तुमचे शास्त्र आहेत, तुमचे गाथा आहे, तुमची ज्ञानेश्वरी आहे. पण आदेशाचं पालन किती लोक करतात. पारायण करतात पण आदेशाचं पालन करत नाही. ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगतात तरी आदेशाचं पालन होत नाही. आणि आदेशाचं पालनच होणार नाही तर आम्ही धार्मिक आहोत हे म्हणून घेण्याचे लायक नाही आपण. म्हणून मला म्हणायचं परिस्थिती अशी आहे, साधूने हे सांगण्यासाठी आपल्या जीवनाचं किती रान केलेलं आहे. आजपर्यंत तुम्हाला जे मिळालं नाही ते मिळवून देण्याचा त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला. प्रत्येकाला पाहिजे आहे सुख, प्रत्येकाला नको आहे दुःख. परंतु जे सुख आजपर्यंत तुम्हाला मिळालं नाही, तुम्हाला अनेक वेळा सुख मिळाली, सुख समाप्त झाली, त्या सुखामध्ये तुम्ही त्या ठिकाणी समाधानी राहिल्यात, परंतु ते तुमचं सुख चिरंतन सुख राहिलेलं नाही. आणि त्या चिरंतन सुखाच्या प्रती साधू संतांना समाजाला नेऊन पोहोचायचं आहे. विठ्ठला विठ्ठला. त्यांना तर सुखाची एवढी व्याप्ती करायची आहे. अवघाची संसार
सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. संपूर्ण विश्व ब्रह्मांड सुखी झालं पाहिजे ही ज्ञानराज माऊलींची माऊलीची संकल्पना आहे, ही साधूची संकल्पना आहे, ही त्यांची इच्छा आहे. जगामध्ये कोणीही दुःखी राहायला नको. ज्यांनी जीवनभर दुःख भोगलं, समाजाने त्यांना दुःख दिलं आणि त्यांनी सदैव समाजाच्या सुखाची आशा केली आणि त्यांचा वसा आणि वारसा घेऊन तुकोबाराय म्हणतात, आजपर्यंत जे सुखाला सुख मिळालं नाही ते एक सुख जर पाहिजे असेल तर प्रथम चरणात अभिनव सुख तरिया विचारे, 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 अभिनव सुख तरिया अभिनव सुख तरिया विचारे, विचारावे बरे संतजनी. अभिनव नव शब्दाला अभि हा उपसर्ग जोडून नव शब्दाला शृंगार केलेला आहे. उपसर्ग नेहमी शब्दाला शृंगार करत असतो. विठ्ठला विठ्ठला साधू सुद्धा आपल्या भाषेला शृंगार चढवतो, परंतु साधूचा शृंगारित शब्द वासना वाढवत नाही, प्रपंच वाढवत नाही, त्याग वाढवत असतो. शृंगार शृंगार एक विशेष गोष्ट आहे. भर्तृहरीने शृंगार शतक लिहिलेलं आहे, नीती शतक लिहिलेलं आहे, वैराग्य शतक लिहिलेलं आहे. प्रत्येक शतकात 100 श्लोक आहेत. प्रत्येक शतकामध्ये 100 श्लोकाचं, वैराग्याच्या विषयी 100 श्लोक, शृंगाराच्या विषयी 100 श्लोक, नीतीच्या संदर्भात 100 श्लोक भर्तृहरीने. भर्तृहरी सुद्धा एक विरक्त साधू. मी तुम्हाला सांगत आहे तुकोबारायांचे वचन, अभिनव सुख तरिया विचारे. तुम्हाला जर नवीन सुख, आजपर्यंत जे सुख मिळालं नाही त्यालाच आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये ब्रह्मसुख, आत्मसुख, शाश्वत सुख, स्वरूप सुख या शब्दानं वर्णन केलेलं आहे. आणि त्या सुखाच्या प्रती आपण अजून पोहोचलो नाही, परंतु त्या सुखाकडे जायचं असेल तर विचार आपल्याला घेऊ शकतात, पोहोचू शकतात विचार. आणि त्या विचाराचा अर्थ आहे ब्रह्मज्ञान, ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्या हा विचार आहे आणि तो विचार आपल्या शाश्वत सुखाकडे आपल्याला पोहोचू शकतो.
परंतु ते विचार जर पाहिजे असेल तर कोठे जायचं? विचारावे बरे संतजनी. ते विचार संतांच्या जवळ आहे. विठ्ठला विठ्ठला. सुख शब्दाचा अर्थ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा केलेला आहे. शास्त्र सांगतात, नैयायिकाने सुख शब्दाचा अर्थ अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. मनाच्या अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली असताना माणसाला सुख होते. पारशी धर्मगुरू जरथुस्र त्याने सुखाची व्याख्या केलेली आहे. जरथुस्र म्हणतो, विठ्ठला विठ्ठला. जरथुस्र म्हणतो, हॅपीनेस इज द हार्मनी ऑफ द बॉडी माइंड अँड स्पिरिट. शरीर मन आणि आत्म्याचा समन्वय म्हणजे सुख. जरथुस्र शंकराचार्यजीने, जरथुस्राने, भगवान बुद्धाने, महावीराने, प्रत्येकाने सुखाच्या व्याख्या केलेल्या आहे. हा दार्शनिक विषय आहे. मी तुम्हाला इथं दार्शनिक विषय नाही सांगणार. फक्त बॉडी माइंड अँड स्पिरिट या तीन गोष्टीचा समन्वय, शरीर मन आणि आत्मा, हे तिन्ही एका कक्षेमध्ये आल्यानंतर सुखानुभूती होत असते. हा पारशी धर्मगुरू जरथुस्र सांगतो. विठ्ठला विठ्ठला. सुख पाहिजे. आणि आमच्या तुकोबरांच्या सोपे भाषेत, सुखा लागी तू करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाईक वेळ, तरी तो अवघाची सुख रूप होसी. तरी तो अवघाची सुख रूप होसी. दुःख विसरचे, तरी तो अवघाची सुख, तरी तो अवघाची सुख रूप होसी. तरी तो अवघाची सुख रूप होसी. जन्म मरणाचे दुःख विसरसी. हा तरी तू अवघाची सुख रूप होसी. तुला जर कायमचं सुख स्वरूप व्हायचं असेल, अभिनव सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर बाबा परमेश्वराच्याकडे जा. कारण सुखरूपायसा तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका तो. ऐसा तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका तो. माझा पांडुरंगा सारिका तो, माझा पांडुरंगा सारिका तो. सुखरूपाय साधुजा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो. पांडुरंगासारखा सुखरूप कोण आहे? सुखाची रास आहे. त्याच्याजवळ गेल्यानंतर अगणित सुख तुम्हाला तिथून आणता येईल, घेता येईल. नवे नवे पांडुरंगाचं सुख स्वरूप आहे. त्या सुख स्वरूपात तुम्हाला समीरस होता येईल.
त्याच्यामध्ये तुमचा समन्वय होऊ शकतो. म्हणून तुम्हाला जर ते सुख पाहिजे असेल, परंतु त्या सुखाच्या संदर्भात जर कोणाला विचारायचं असेल, फक्त संतांना विचारा. कारण संतांना सुखाची अनुभूती आहे. विठ्ठला विठ्ठला संतांना सुखाच्या विषयी अनुभूती आहे आणि संतांना दुःखाच्या विषयी सुद्धा अनुभूती आहे. परमार्थ अनुभूती संतांना आहे, संसाराची अनुभूती सुद्धा त्यांना आहे. संत तुलसीदासांनी आपल्या रामायणात खूप सुंदर सांगितलेलं आहे. जगताची अनुभूती सांगतात. उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सब, सत हरि भजन जगत सब सपना. उमा कहू मैं अनुभव अपना, उमा कहू मैं अनुभव अपना, उमा कहू अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना, सत हरि भजन जगत सब सपना. उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. हरि भजन हरि सत्य है. सत्य तू 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 विठ्ठला, कागा दाविला जगदाकारे, कागा दाविला जगदाकारे. सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दाविला जगदाभास. परमात्मा केवल सत्य आहे, बाकी मात्र आभास आहे. प्रपंच आभास आहे, परमात्मा सत्य आहे. साचा खरे, सत्य साचा खरे, सत्य साच खरे, खरे खरे सत्य साचा खरे, सत्य साच खरे, नाम विठो बाचे बरे, नाम विठो बाचे बरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठो बाचे बरे, नाम विठो बाचे बरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. आपला देव सत्य हे चाललेलं आहे, नाम सत्य नाही है. हा असे प्रमाण कोणते द्यायचे नाही, असं आहे. विसंगतीचं द्यायचं नाही. काही हरकत नाही, दिलं चालेल, परंतु विषय बदलतो. काय होतो, त्यानं विषय बदलत असतो आणि विषय बदलला म्हणजे जी आपली लिंक चालू असते ती बदलत असते. विठ्ठला विठ्ठला परमात्मा सत्य आहे आणि परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे काही दिसतं तो आभास आहे. आणि तुम्ही आम्ही सर्व आभासाला बोललेले जीव आहोत, परमेश्वराला बोललेले फार कमी. तो
तुकोबाराय परमेश्वराला बोलले, ज्ञानोबाराय परमेश्वराला बोलले, संत एकनाथ महाराज परमेश्वराला बोलले, जनाबाई परमेश्वराला बोलल्या. जेवढे संत झाले सर्व ते आभासाला बोलले नाही. आभास ज्याच्यावरती प्रतीत होतो त्या अधिष्ठान स्वरूप असणाऱ्या परमेश्वराला भुलले. परंतु परमेश्वराला भुलल्यानंतर परमेश्वरामध्ये सुद्धा भेद प्रतीत व्हायला लागतो कधी कधी, की ज्याला आपण बोललो तो सगुण आहे की निर्गुण आहे असा भेद प्रतीत व्हायला लागतो. तो भेद मिटला पाहिजे म्हणून तुकोबारायांनी दुसऱ्या चरणात सांगितलं, रूपाच्या ठेवे दोन्ही आपण, 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 रूपाच्या रूपाच्या ठवे दोन्ही आपण, वियोग तो क्षण होत नाही. येथे रूप शब्दाचा अर्थ आहे स्वरूप, आणि दोन्ही शब्दाचा अर्थ आहे की सगुण आणि निर्गुण. एक सगुण आहे, दुसरा निर्गुण आहे. एक सगुण स्वरूप आहे, एक निर्गुण स्वरूप आहे. काय म्हणून सगुण उपासकाला सगुणाचा वियोग नाही, आणि निर्गुण उपासकाला निर्गुणाचा वियोग म्हणता येत नाही. कारण निर्गुणत्वामध्ये वियोग नाही, संयोग नाही, मिलन नाही, अप्राप्ती नाही, प्राप्ती नाही. लक्षात ठेवा, तिथे सर्व समाप्त झालेलं असतं. विठ्ठला विठ्ठला. परंतु ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानी पुरुष होते, परंतु त्यांनी सगुणाची उपासना केली. माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. ज्ञानी पुरुषाला पंढरपुराला गुढी पताका खांद्यावर घेऊन चालण्याचं काही काम नव्हतं. पहा, परंतु साधू आहे, जगत कल्याण झालं पाहिजे, जगत हित झालं पाहिजे. समोरचा व्यक्ती जर आचरण करणार नाही तर मागची लोक आचरण करणार नाही. यद्यताचरती श्रेष्ठ तत्तद्देवे तरो जनाः संयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. येराचरती सामान्य सकळ. आचरण महत्वाचं आहे. येथे म्हणतात समोरच्या व्यक्तीला आचरण करावं लागतं, त्यावेळी मागची लोक आचरण करतात. एक श्रीमंताचा मुलगा, त्याला व्यसन जडलं. काय श्रीमंताच्या मुलाला व्यसन लागलं, पैसे भरपूर होते. विठ्ठला विठ्ठला. व्यसन लागलं. व्यसन काय असं दारूचं वगैरे नाही लागलं, परंतु तंबाखूचं व्यसन लागलं. तंबाखू खाताही येते आणि तंबाखू ओढता येते. तंबाखूत दोन गुण आहेत, खाता येते आणि ओढता येते. आमच्या जुन्या काळामध्ये चिलमीट टाकली की ओढायची. काय तंबाखू. आता ती चिलमीटली बिडीत आली, किंवा जास्तीत जास्त विकास झाला सिगारेट मध्ये आली. तिच्यावर प्रक्रिया केली आणि तिला बिडीत सिगारेट मध्ये आणलं, आणि इतका अधीन झाला तो मुलगा, तंबाखू खाता खाता झोपताना सुद्धा थोबाडामध्ये थोडीशी ठेवून द्यायचा. खानदेशामध्ये एकदा आम्ही गेलो,
एका मुलाला गुटखा खाण्याचा इतका हे झाला, तो रात्री झोपताना असं दाढे ठेवून द्यायचा दाताच्या बाजूला. हळूहळू हळू कोणता गुटखा खाल्ला पता नाही, सकाळपर्यंत गाल फोडून तो गुटखा बाहेर आला. हॉस्पिटलमध्ये इंदोरला नेलं, तिथं डॉक्टरांनी सांगितलं कॅन्सर झाला. गुटख्यानं काय होतो? कॅन्सर होतो. तंबाखूनं कॅन्सर होतो. सोडली का तुम्ही तंबाखू आणि गुटखा खायचा? आता पूर्वी काय होतं, ती तंबाखू खायचा तिथं हातावर चोळायला घ्यायची एकदा, आणि मग तिला फटके मारायचे. ज्याला खायची सवय नाही त्या नाकात गेले की त्याला ठसका लागायचा. आता ती पुडीमध्ये आली, चोळायचं काही काम नाही तरी माणसं चोळतात. आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त तंबाखू खाणारा प्रांत बिहार आहे. त्याला तिकडं खैनी म्हणतात. काय म्हणतात? त्या तंबाखूला खैनी. खैनी म्हणजे खायची वस्तू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बिहारमध्ये सर्वात जास्त तंबाखू खाणारे लोक, आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त बिड्या वळणारे मराठवाड्यात. कोणाच्याही तोंडात बिडी आहेच. आता थोडं प्रमाण कमी झालं वाटतं, हे की नाही? जुन्या काळात मी नेहमी यायचो, इतक्या बिड्या पाहायला मिळायच्या. पोराच्या तोंडात बिडी तर म्हाताऱ्या डंगरेच्याही तोंडात बिडी, कोणाच्याही तोंडात बिडी. बिडी वाढायली एक नंबर. काय आणि मला कशाने कळायचं, आमचे भजने सुद्धा बिड्या वाढायचे. आता हे वाढतात का नाही मला माहित नाही. भजने सुद्धा इकडं तिकडं गेलं पाहिलं की बा भजने सुद्धा चालूच. त्या पोराला बिडी ओढण्याची आदत. बाप परेशान झाला सांगून सांगून. बापाची थोडं काही पोरं ऐकत असतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पोराची जर कानं टोचायचे असतील तर घरी सुद्धा टोचता येतात. काही अवघड प्रक्रिया नाही ते घडी, पण सोनाराच्याच हातून टोचावं लागतात कानं. आणि बापाला वाटलं पोरगा ऐकत नाही, मग एखाद्या बाबाकडे साधूकडे घेऊन जाऊ, महात्म्याचं तरी ऐकेल. आणि डोंगरामध्ये असा डोंगराळ प्रदेश होता, तिथे एक बाबाजी राहायचे. छोटीशी झोपडी होती, धुनी होती, राहायची ते मस्तीमध्ये. आणि या बापानं काय केलं, त्या पोराला घेतलं. चल तुला आज महाराजाकडे न्यायचे. बाबा मला कशाला नेता महाराजाकडे, मी असं काय वाईट केलं? नाही तुला न्यायचंय, चल माझ्या बरोबर. आणि गेले त्या महाराजाकडे घेऊन. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. व्यसन कोणतंही असो, एकदा का त्याची आदत लागली तर कसं होतं सांगतो. स्वामी रामतीर्थ आपल्या प्रवचनात सांगायचे, व्यसन तंबाखूचं असेल, व्यसन दारूचं असेल. स्वामीराम तीर्थ म्हणायचे, स्वामीराम प्रकांड पंडित होते. ते संस्कृतचे पंडित होते, हिंदीचे पंडित होते, उर्दूचे विद्वान होते आणि इंग्रजीचे विद्वान होते. इंग्रजाच्या काळामध्ये लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी MSc केली होतं आणि तिथे ते गणिताचे प्रोफेसर होते. इतके विद्वान होते. विठ्ठला विठ्ठला. स्वामीराम म्हणायचे, at first man drinks wine, at first man drinks wine, then wine drinks wine, again wine drinks man. स्वामीराम म्हणायचे अतिशय सोप्या भाषेत. at first man drinks wine, अगोदर मनुष्य दारू पितो. अगोदर मनुष्य दारू पितो, then wine drinks wine, नंतर मनुष्य दारू नाही मागत, दारू मागायला लागते. दारू म्हणते चल आता भट्टीवर, चल आता भट्टीवर. दारू मागायला लागते. अगेन वाईन ड्रिंक्स मॅन, आणि शेवटी ती दारू माणसाला पिऊन घेते. काय अगोदर माणूस दारू पितो, नंतर शेवटी दारूच माणसाला पिऊन घेते. समाप्त, जीवन खलास, लास्ट काही नाही. मला एक सांगायचं, हे स्वामी राम सांगायचे आपल्या प्रवचनातून. विठ्ठला विठ्ठला. बापानं पोरग जबरदस्ती हाताला धरलं. पोरग म्हणजे काय छोटस अंगणात खेळणारं पोरग नाही, चांगलं मोठं घोडं.
घोडं म्हणजेच मोठं चांगलं 20-22 वर्षाचं, एकुलता एक मुलगा. बापाला वाटायचं मेला, कॅन्सर झाला तर हे संपत्ती, घरदार, शेती, जमीन, बाडी, धन दौलत, पिस्टीट कोण सांभाळणार काय. बापाने घेऊन गेला महाराजाकडे. ते महाराज बसलेले होते महाराज. बोले बाबा, ये बच्चा है ना बहुत 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 तंबाकू खाता है, इसकी तंबाकू छुट्टी तो अच्छा रहेगा. बाबा ने कहा कि ये तंबाकू खाता है. बाबा भी त्या ठिकाणी तेही तंबाखू खायचे आणि प्लस गांजा वाढायचे, है की नाही, दोन्ही कामं करत होते. बाबा ने ये तंबाकू खाता है. बोले हाँ साहब, ये तंबाकू खाता है, इसकी तंबाकू छुटिया. ऐसा कोई मंत्र, ऐसा कोई धागा, ऐसा कोई गंडा, ऐसा कोई डोरा दीजिए साहब. आणि धागे, दोरे, गंडे, निंबू, नारळ घ्यायला मराठवाडा एक नंबर. सैलानीला गेले की कोंबडे सोडले की निंब जायचे. मी सांगितलं त्या प्रवचनातून, कथेतून. चंद्रपूरला गेले की बकरं न्यायचे 4-4 पायाचे. हा धर्मनिष्ठ प्रदेश आहे, धार्मिक प्रदेश आहे. या प्रदेशाच्या आता तरी निंब, नारळ, बकरं सुटले पाहिजे. विठ्ठला विठ्ठला मराठवाड्यातले मी असे एवढ्या मोठमोठ्या माळीची माणसं पाहिले, ते सुद्धा बकरं घेऊन तिथं जातात. ते म्हणतात आम्ही खात नाही, दुरून राहतो, पण आमच्यातर्फे तुम्ही कापा. कोणता हिसाब आहे आमच्यातर्फे? अरे आमच्यातर्फे तुम्ही कापना म्हणजे तूच कापलेलं आहे, ते लक्षात ठेव, लक्षात घे. सोडा आता ती अंधश्रद्धा सोडा. निंब, नारळ, धागे, दोरे, गंडे, अंगारे, ही समाजाला फसवणूक आहे. ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे आणि आजही या समाजात ही पसरलेली आहे. काय समाज तिला सोडायला तयार नाही, ती समाजाला सोडायला तयार आहे. बापाने म्हटलं महाराज, पोरगं तंबाखू खात आणि या ती तंबाखू सोडा बरं. महाराज म्हणाले तंबाखू सुटल्याशिवाय राहणार नाही, एका महिन्यानं घेऊन या. विचारलं किती वाऱ्या कराव्या लागतील? ते पूर्वी होतं वाऱ्याचं फॅड. किती वाऱ्या? कुठे गेले साधूकडे? किती वाऱ्या कराव्या लागतील? 5 वाऱ्या कराव्या लागतील. पंढरीच्या वाऱ्या नाही, आळंदीच्या वाऱ्या नाही, त्या निंब नारळाच्या वाऱ्या. किती कराव्या लागतील? 5. आणि 5 वाऱ्या केल्या की तुमचं भूत तुमच्याजवळ पुन्हा राहणार नाही. अरे बापरे, ठीक, चांगली गोष्ट आहे. परिस्थिती काय झाली की सांगितलं महाराजांनी एक महिन्यानंतर घेऊन या. महाराज किती वाऱ्या कराव्या लागतील? इथं वाऱ्या करायचं काम नाही, फक्त एकदा घेऊन या. एकदा महिन्यानंतर, महिना पोराला वाटला आता महिन्याची सुट्टी मिळालेली, ह्या दाबून जेवढं खाता येईल तेवढं, जेवढं खाता येईल तंबाखू तेवढी खायची, जेवढं खाता येईल तेवढं खायचं, जेवढा खर्च विचार करता येईल तेवढा करायचा. खाऊन खाऊन मस्ताडला त्या ठिकाणी महिनाभर. आणि मग बाप म्हणाला झाला ना महिना, चल ना आता. बाबा मला त्या महाराजाकडे नेलं की माझी की तंबाखू सुटणार आहे काय? पुन्हा महिन्याने गेला घेऊन, बसवलं पुढं. पुढं बस, आणल्या का? पुढे आणल्या का? टाक दोन्हीमध्ये. टाकलं त्याने, खिशातल्या पुड्या घेतल्या, दोन्हीमध्ये टाकून दिल्या. हे बघ, खाशील का आता तंबाखू? नाही बाबा आता नाही खाणार. तुला माहित आहे का तंबाखूनं काय होतं? कॅन्सर होतो. कॅन्सर होतो, नाही खाणार. शपथ घे खाणार नाही म्हणून. शपथ घेतली. सर्व जे नाही ते सांगितलं, बाजूला बसला. बाप म्हणाला महाराज तुम्ही काहीच विशेष गोष्ट केली नाही आणि बेकार माझा महिना घातला. पोरानं 10,000 रुपये खर्च केले एका महिन्यात. आणि हीच गोष्ट जर तुम्ही त्यावेळी सांगितली असती तर पोरगं सुधारलं नसतं का आणि पैसे वाटले नसते का? महाराज म्हणाले मी सुद्धा त्यावेळी तंबाखू खात होतो, तर तुझ्या पोराला कसं काय सांगू सोड म्हणून? म्हणजे तुम्ही खात होते. अरे बाबा मी सुद्धा महिनाभर सोडण्याचा अभ्यास केला म्हणून त्याला आता उपदेश करत आहे. स्वतः करावं लागतं, नंतर दुसऱ्याला उपदेश केला जातो. हा वैष्णवांचा धर्म आहे. विठ्ठला विठ्ठला आपला विषय एवढाच आहे. रूपाच्या आठवे दोन्ही आपण, वियोग तो क्षण होत नाही. रूप म्हणजे स्वरूपाची स्मृती,
सगुण स्वरूपाची स्मृती असो या निर्गुण स्वरूपाची स्मृती असो, सगुण स्वरूपाचं ज्ञान असो या निर्गुण स्वरूपाचं ज्ञान असो, आणि सगुण निर्गुणाच्या अभेदाचं ज्ञान असो, सगुण निर्गुणापासून वेगळा आहे हा भेद, निर्गुणापासून सगळं वेगळं आहे हा भेद, पण सगुण निर्गुण एक आहे हा भेद आपल्या वारकरी संप्रदायाचा सिद्धांत. तुझ सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो निर्गुण रे, तुझ निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदुरा, सगुण निर्गुण एको गोविंदुरा, तुझा सगुण निर्गुण रे, निर्गुण रे, सगुण निर्गुण सगुण मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. काय मला काय 7 दिवसापासून पहिल्या पट्टीत बोलायची सवय झाली. आता ती कथा असल्यानं जास्त काही उंच बोलता येत नाही. तुम्हाला जेवढं उंच म्हणायचं असेल तेवढं म्हणू शकता. आणि दुसरी गोष्ट, बोलून 4 घंटे कथा झाली, आता 2 घंटे कीर्तन. मी अगोदर सांगितलेलं आहे, आपण या नरसिंह पोखरणीला सांगण्यात कंजूसी करणार. जेवढा वेळ कीर्तनात असतो तेवढाच घेणार, जेवढा कथेत असतो तेवढा घेणार. आणि सांगायसाठी त्या ठिकाणी परमेश्वराने जन्म दिलेला आहे. मला एकच सांगायचं की तुझं सगुण मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहेत. सगुणात आणि निर्गुणात कसल्याही प्रकारचा भेद नाही. म्हणून वैष्णवाला निर्गुणाचा वियोग असतो, परंतु सगुण परमात्म्याचा संयोग असतो, कारण त्याची उपासना संयोगाची आहे, त्याची उपासना सगुण परमेश्वराची आहे. म्हणून सगुण परमेश्वराला, सगुणाच्या भक्ताला निर्गुणाचा वियोग आहे, आणि निर्गुणाच्या भक्ताला सगुणाचा वियोग आहे. दोघांना एकमेकाचा परस्पराचा वियोग आहे. परंतु ज्ञानी भक्ताला मात्र सगुण निर्गुणाचा वियोग नाही, सगुण निर्गुणाचा अद्वैत आहे. विठ्ठला विठ्ठला. एवढंच नाही, सगुण निर्गुणामध्ये तो अभेद पाहतो, अनुभवतो. परंतु विश्वाकडे जरी त्याने दृष्टी केली तरी संपूर्ण विश्वाला तो परमात्मा समजतो. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. किंवा 3ऱ्या चरणात तुझ्या परी पूजा. कल्पावे ब्रह्मांड, तुझ्या परी कल्पावे ब्रह्मांड, पूजा कल्पावे
आखंड एके रूपाचा दोन्ही आपण हो रूपाचा ती असते. परंतु या ठिकाणी म्हणतात पूजा तरी चित्ते कल्पावे ब्रह्मांड. कल्पावे म्हणजे समजावे. संपूर्ण ब्रह्मांड त्याचं स्वरूप आहे, त्याच्या व्यतिरिक्त ब्रह्मांडात काहीच नाही. ब्रह्मांड म्हणजे खंड खंड मिळून ब्रह्मांड झालेलं आहे. परंतु हे खंड खंड मिळून झालेलं ब्रह्मांड सुद्धा त्याच्या एका देशावर आहे. एकांशतेन स्थितो जगत. हा परमात्म्याच्या संपूर्ण एका अंशावरती हे संपूर्ण ब्रह्मांड स्थित आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी सतचेतन घन आनंदरा. ईश्वर अंश जीव अविनाशी सतचेतन घन आनंदासी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. ईश्वर अंश जीव अविनाशी सतचेतन घनानंद राशी. ईश्वरांश जीव अविनाशी सतचेतन घन आनंद. सच्चिदानंद घन परमेश्वराच्या एका अंशावरती संपूर्ण विश्व हे एका अंशावर स्थित आहे. म्हणजे तो परमात्मा किती व्यापक आहे. आणि अशा व्यापक सच्चिदानंद घन परमेश्वराची स्थिती ही वैष्णवाची अनुभूती आहे. विठोबार कुमाई तुका म्हणे माझा अनुभव या परी डोई पायावरी ठेवीतसे. शेवटी तुकोबराय म्हणतात माझा मी ज्याप्रमाणे अभंगात सांगितलेला आहे ना त्याचप्रमाणे माझी अनुभूती माझा अनुभव आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त डोई पायावरी ठेवीतसे. अनुभव ज्ञानाचा विषय आणि पायावर मस्तक ठेवणं हा भक्तीचा विषय. विनम्रता हे भक्तीचा विषय आहे आणि बोध ज्ञान हा ज्ञानाचा विषय आहे. म्हणून ज्ञान आणि भक्तीचा समन्वय आणि त्या समन्वयाचा विचार तुकोबरायांनी आपल्या समग्र या चिंतनातून सांगितलेला आहे. आणि तोच विषय तुमच्या पुढे मांडला. विषय संपलेला आहे आणि कीर्तनाचा वेळही संपलेला आहे. फक्त 2 शब्द शेवटचे. विठ्ठला विठ्ठला आज काल समाजाला शास्त्र नको, कीर्तन नको. कीर्तनाच्या नावावर तमाशा धांगड धिंगा चालतो आहे की नाही. म्हणतो वा वा काय कीर्तन झालं रात्री. अरे कीर्तनच झालं नाही तर कशाचं कीर्तन झालं रात्री. आणि ही सवय वारकरी संप्रदायामध्ये अगोदर फार शिस्त होती. आणि वारकरी संप्रदायाच्या लोकांना जर शिस्त बिघडवली तर दोष कोणाला द्यायचा. समाज तुम्ही दोषी नाही, समाज दोषी नाही, सांगणारे दोषी आहेत. कीर्तनाचा जो बेस होता तो बदलून टाकला.
कीर्तनाचं जे चिंतनीय विषय होते ते बदलून टाकले आणि त्याच्या व्यतिरिक्त पूर्वी जे तमाशा चालायचं ते आता कीर्तनात चालतं आणि मूर्ख लोक, पागल लोक, विवेकहीन लोक त्याला वा 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 काय कीर्तन झालं, काय की नाही, कीर्तन झालं का तमाशा झाला. कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही, समाजाची फसवणूक आहे, लक्षात ठेवा. आमच्या साधू संतांनी एवढं विशाल वाङ्मय उभं केलं, ते वाङ्मय जर तुमच्या पुढे सांगितल्या नाही गेलं तर ते वाङ्मय काय कामाचं आहे, कशासाठी ते वाङ्मय आहे. वाङ्मयाला सोडून, शास्त्राला सोडून, वेदशास्त्र पुराणाला सोडून आज आपण कीर्तन ऐकतो. खत 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 तुम्ही हसता वेड्यासारखे काय. आणि हेच वेडपण जवळजवळ इतर धर्मांच्या विषयात जर आपण विचार केला तर आपण जवळजवळ 70 वर्ष मागे गेलो. आपल्या धर्माचं अनुकरण आपलं सुटत चाललेलं आहे. कीर्तन बदलले, कीर्तन बदलल्यामुळे त्या ठिकाणी कोठेही त्या कीर्तनामध्ये जो साधू संतांच्या विचाराचा रस राहिला नाही. आणि एक दिवस हा समाज नुसता हसत राहील नाही तर नुसता रडत राहील. याच्या पलीकडे या समाजाला काही मिळणार नाही. समाजाला देव मिळाला पाहिजे, विचार मिळाला पाहिजे, धर्म मिळाला पाहिजे, समाजाला माणुसकी मिळाली पाहिजे, मानवता मिळाली पाहिजे काय. परंतु या गोष्टीपासून जर समाज हा वंचित राहत असेल तर अशा कथा, असे कीर्तन, अशा गोष्टी करण्यात काही अर्थ उरलेला नाही काय. आणि असं सांगितलं तर अनेकांना वाईट वाटतं, पण तुकाराम महाराज म्हणतात त्यांना चांगलं वाटो वाईट वाटो पण सत्य सांगणं आमचा धर्म आहे. ज्यांना पटत असेल ते आचरण करतील, नसेल पटत तर तुमची इच्छा, त्याच्यापासून आमचं काही नुकसान होणार नाही. फक्त समाज धर्माशी संलग्न राहावा, धर्मात एकरूप राहावा. संस्कृती भारतीय, इथे धर्म आहे, इथे संस्कृती आहे, इथे समाज आहे, इथे मानवता आहे, तिथे भोग आहे, विलास आहे, पण संस्कृती नाही काय. म्हणून भारतीय संस्कृतीचं जतन करण्यासाठी धर्माचं जतन करावं लागेल. आणि धर्म जतन झाला तर मानवता आपोआप जतन होत असते. आणि त्याच्यासाठी याजसाठी जप, याजसाठी व्यासेही आमुप, हे सर्व याच्यासाठी आहे. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली प्रद्युम्न महाराज हेटनकर, माऊली सुरपुरीकर. तुका म्हणे माझा अनुभव या परी, 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 माझा अनुभव या परी, तुका म्हणे माझा अनुभव या परी. म्हणे रे माझा अनुभव या, तुका म्हणे माझा अनुभव या परी, 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 तुका म्हणे माझा अनुभव या परी. डोई पायावरी ठेवी तसे, पायावरी ठेवी तसे, रूपाच्या आठवे दोन्ही आपण
रूपाच्या आठवे डोळे रूपाच्या धारे डोळे वियोग तो क्षण होत नाही आपण रूपाच्या आठवे दोन्ही आपण रूपाच्या आठवे दोन्ही आपण रूपाच्या आठवे दोन्ही आपण वियोग तो क्षण होत वियोग तो क्षण वियोग तो क्षण होत नाही होत नाही होत नाही रूपाच्या धारे तोही आपण त्या धारे होई आपण रूपाच्या धारे तोही आपण रूपाच्या धारे होई जय विठाल जय जय विठाल.